ओम श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामी तुम्हाला उपदेश करत आहेत। स्वामी म्हणत आहेत, बाळा, तुझ्या कुटुंबावर येणारं मोठं संकट लवकरच टळणार आहे आणि तू हा संदेश पाहून दुर्लक्ष करू नकोस। हा संदेश मोजून तू 15 मिनिटं नक्कीच शांतपणे ऐक, तुला याचा अनुभव येईल। आणि स्वामी भक्तांनो, असे जर स्वामींचे प्रेमळ आणि मनमोहक संदेश प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। याने तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओज लवकर मिळतील। स्वामी भक्तांनो, स्वामींना आपण प्रार्थना करायची आहे, हे स्वामी राया, आमचे जीवन तूच चालवतोस, समस्या तूच देतोस, त्यातून तूच आम्हाला शिकवतोस, आमचा विकास करतोस आणि तूच समस्या दूर करतोस। हे माऊली, तुझ्या या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद। असेच आम्हा बालकांवर प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव, कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही। असे स्वामींचरणी आपण दररोज प्रार्थना करायची आहे। भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ, शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ, आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ आणि सुखाचे धाम म्हणजेच श्री स्वामी समर्थ आहेत। आपल्या आराध्य देवता आणि शक्तींवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा। योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला आपल्याकडे काही उरतच नाही। म्हणून गुरु असता पाठीशी समर्थ, का चिंता करावी मी व्यर्थ, तोची एक समर्थ श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि मनापासून स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्राला देखील हा व्हिडिओ नक्कीच पुढे पाठवा। स्वामी भक्तांनो, जर तुम्ही दुसऱ्यांसाठी दीप प्रज्वलित केलात तर तो तुमचाही मार्ग प्रकाशमान नक्कीच करणार आहे आणि तुमच्या मार्गाचे अडथळेही दूर नक्कीच होणार आहेत। म्हणून जगण्यात स्पष्टता आणि विचारात सत्यता असली की आयुष्य खूपच सोपं होऊन जाते। फक्त यामध्ये स्वतःशीच प्रामाणिक आपल्याला राहावं लागत असतं। आणि जीवनात जर काही साध्य करायचे असेल तर 2 गोष्टींची आवश्यकता आहे, एक म्हणजे ध्यास आणि दुसरी म्हणजे अभ्यास। आणि तो तुम्ही पूर्णपणे नीट करावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला मनापासून प्रयत्नही करावेच लागतील। म्हणून मनातला राग वेळेस संपवला नाही तर तो आपल्याला नक्कीच संपून टाकत असतो आणि मग आपल्याला जीवनात भरपूर अडचणी येत असतात। म्हणून जीवनातून निघून गेलेल्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आलेल्या गोष्टी स्वीकारल्या की आयुष्य जगायला माणसाला नक्कीच बळ मिळत असतं। आणि सकाळ हा एक विश्वाचा मार्ग आहे। हा मार्ग नवीन दिवसासोबत पुन्हा एक सुंदर सुरुवात करण्याची प्रेरणा देतो। म्हणून सकाळी उठल्यावर नक्कीच तुम्ही स्वामींना प्रार्थना चांगल्या निर्मळ मनाने करायची आहे आणि चांगल्याच गोष्टी स्वामींबद्दल आपल्याला बोलायच्या आहेत। आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते, एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते। जीवन तणावपूर्ण करू नका, नेहमी हसण्यासाठी वेळ काढा। त्यामुळे आयुष्यातील वर्ष वाढतीलच असं नाही, परंतु वर्षातील आयुष्य मात्र नक्कीच तुमचं वाढणार आहे। आणि जीवनात तुम्हाला काय भेटलं हे महत्त्वाचं नाही, तुम्हाला काय टिकवता आलं हे जास्त महत्त्वाचं असतं। म्हणून रागात माणसानं कधीच इतकं पुढं जाऊ नये की राग मावळल्यावर परतीचे सगळेच दरवाजे त्यासाठी बंद होत येईल। म्हणून कधीही आपण रागावर नक्कीच नियंत्रण ठेवायचंय। आणि चंदन कापला की त्याचा सुगंध सोडत नाही, पण ऊस पिळला तरी गोडवा सोडत नाही। आणि त्याचप्रमाणे चांगले आचरण असलेला माणूस कितीही अडथळे आले तरी आपले उदात्त गुण कधीच सोडत नाही आणि तेच गुण त्याला जीवनामध्ये नक्कीच पुढे घेऊन जात असतात। म्हणून मित्रांनो, सेवा समाधानासाठी करा, परिणामासाठी नाही, तरच त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि मनापासून मिळेल। म्हणून इतरांना आनंदी पाहून तुम्ही आनंदी होत असाल तर हमखास तुम्ही एक सुंदर व्यक्तिमत्व आहात आणि त्यासाठीच देवाने तुम्हाला ती ऊर्जा दिलेली आहे। आणि दिशा दाखवणारा योग्य असेल तर दिव्याचा प्रकाशही सूर्याप्रमाणे काम करत असतो। म्हणून आयुष्यामध्ये जे आपल्याला दिशा दाखवतात नक्कीच त्या माणसांना आपण जपले पाहिजे आणि मनापेक्षा अधिक सुपीक स्थान कुठलंच नाही।
आणि आपलं मन त्यासाठी आपण नक्कीच निर्मळ ठेवलं पाहिजे. कारण तिथे जे काही पेरले जाते ते अधिकच वेगाने वाढत असते. मग ते विचार असो, द्वेष असो वा प्रेम असो, तुम्ही काहीही जपाल ते त्याप्रमाणे वाढत जाईल. आणि अतिविचार करणे हे दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. म्हणून अतिविचार कधी करू नये आणि दुसऱ्यालाही करायला लावू देऊ नये. आणि सगळ्यांचा आदर करणं हे तुमचे संस्कार आहेत. पण आपला स्वाभिमान जपणं हा आपला अधिकार आहे. आणि म्हणून आपला स्वाभिमान देखील आपण जीवनात नक्कीच जपायचा आहे. आणि स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपल्याला करता आला पाहिजे. आणि तोच विचार आपल्याला जीवनामध्ये नक्कीच पुढे घेऊन जात असतो. आणि सर्वात चांगली आणि सुरक्षित गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात संतुलन राखणे आहे. आणि ते संतुलन तुम्ही राखले तर नक्कीच तुम्ही जीवनात न अडकता पुढे नक्कीच जाल. आणि तुम्हाला चांगली माणसं देखील नक्कीच भेटत सुद्धा जातील. आणि हिऱ्यामुळे जशी दागिन्यांची किंमत वाढते ना, तशीच कर्मामुळे माणसाची किंमत वाढत असते. म्हणून आपण कधी कर्म करताना विचार करून नक्कीच केले पाहिजे. आणि आपली ओंजळ कायम भरलेली असावी दुसऱ्यांच्या पदरात आनंद टाकण्यासाठी. आणि ते आनंद आपण जर टाकला तर देवही आपल्याला जीवनभराचा आनंद देऊन जातो. आणि त्याचा अनुभव आपल्याला नक्कीच पुढे येत असतो. आणि आपल्याला पुढे ते समजतही असते. म्हणून मनातले बहुसंख्य विचार कृतीतून व्यक्त होत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यात चांगले दिवस कधी येणार नाहीत. म्हणून तुमचे मनातले विचार तुम्ही कृतीत उतरवायला शिका. आणि ते करून तुम्हाला जे समाधान मिळते तेच आयुष्यातलं सर्वात मोठं समाधान असते. म्हणून यश मिळवण्यासाठी नेहमी संघर्ष करावाच लागतो. आणि तो प्रत्येकालाच करावा लागतो. त्यासाठी आयुष्यामध्ये कुठलीच तडजोड नसते. आणि आनंद त्यांना शोधतो जे प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहणं जाणतात. आणि ते प्रत्येक परिस्थितीत आनंद शोधत असतात. त्यांच्या मागेच आनंद जातही असतो. आणि वाईट कुणीच नसतं. पण जीवनात अशीही वेळ येते की माणूस कितीही चांगला वागला तरी तो कुणाच्या तरी नजरेत वाईट होतोच. म्हणून आपण फक्त आपल्या मनाप्रमाणे चालायचंय. बाकी दुनिया काहीही करू, आपल्याला त्याशी काही घेणं देणं ठेवायचं नाही. आपण जर चांगले वागलो तर आपल्या नक्कीच भविष्यात आणि आपल्या आजूबाजूला आपल्याला चांगलीच लोक नक्कीच भेटतील. आणि पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि चिंता ही भविष्यकाळ सावरू शकत नाही. म्हणून वर्तमान काळाचा आनंद घेणे हेच खरे जीवनाचे सर्वोच्च सुख आहे. आणि ते सुख आपण नक्कीच घेतले पाहिजे. आणि जर आपला हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असेल ना, तर आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्त्व उरत नाही. आणि ती टीका नक्कीच देवही ऐकून घेत नाही. कारण आपलं मन जर निर्मळ असेल आणि निर्मळ मनाने आपण जर भगवंताकडे प्रार्थना करत असाल तर ती प्रार्थना तुमची नक्कीच स्वीकारली जाईल. आणि तुम्ही वादळाला शांत करू शकत नाही तसा प्रयत्नही व्यर्थ आहे. पण तुम्ही स्वतःला शांत करा, वादळ आपोआप तुमच्या मनातून निघून जाईल आणि ते कधीही परत येणार नाही. म्हणून तुम्ही शांतीचा मार्ग नक्कीच अवलंबला पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही शांती ठेवली तर तुम्हाला जीवनात भरपूर काही अनुभव येत जातील. आणि तुम्हाला प्रत्येकातल्या मनातलं आणि प्रत्येकाच्या नक्कीच विचार तुम्हाला ओळखता येतील. म्हणून सर्वाधिक आनंद त्यांना प्राप्त होतो जे मौन राहण्याची कला शिकतात. आणि ते मौन राहतात त्यांना अनुभवही मोठे येत असतात. आणि देवही त्यांना चांगले चमत्कारही दाखवत असतो. म्हणून विचार बदलले की स्वभाव आपल्याला बदलतो. आणि स्वभाव बदलला की आपल्या सवयी आपोआप बदलत जातात. आणि सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व आपले बदलते. आणि व्यक्तिमत्व बदलले की आपले संपूर्ण भवितव्य बदलत असते. त्यामुळे आपले विचार बदलणे सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि ते विचार तुम्हाला बदलावायचे आहेत. म्हणून संपत्ती तीच आहे जी तुम्ही चांगल्या कर्मांनी कमवता. म्हणून तुम्ही चांगल्या कर्मांची संपत्ती कमवा. आणि तुम्ही चांगल्या कर्मांची संपत्ती कमवली तर तुम्हाला धनदौलतही तुमच्याकडे नक्कीच येईलच. म्हणून जिथे आपण नसतो तिथे आपले गुण आणि अवगुण आपले प्रतिनिधित्व करत असते. म्हणून आपण जिथे नसतो तिथे लोकांमध्ये आपली चर्चा होत असते. पण ती नेहमी चांगल्या प्रकारे झाली पाहिजे. आणि लोकांनी आपलं नावही चांगल्या प्रकारेच घेतलं पाहिजे. म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे. आणि आरोग्यही तुम्ही जपलंच पाहिजे. समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे. म्हणून माणसाने जीवनात नक्कीच समाधानीही राहिलं पाहिजे. आणि विश्वास हे सर्वोत्तम नाते असते. म्हणून नात्यामध्ये विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो. आणि तो आपण नक्कीच टिकून ठेवायचा आहे.
आणि कधी कधी ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात त्या आपल्याला जीवनाचे सर्वात मोठे धडे शिकवत असतात. म्हणून ते धडे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात आणि प्रत्येकाचं आयुष्य असंच नागमोडी वळणाचं आहे आणि त्याचप्रमाणे आपण गेलंच पाहिजे. आणि आपल्याला सुख दुःख हे जीवनात येणारच आहे. त्यासाठी फक्त आपण तयार असलं पाहिजे. आणि आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय आणि आपण नक्कीच पुढे जातोय. मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्ही जीवनामध्ये जेवढं चांगलं काम कराल आणि जेवढं पुढे जाल तेवढंच तुमची प्रगती अजून अजून होत जाईल. फक्त तुम्ही कर्मावर विश्वास ठेवा. जे मिळू शकत नाही त्याबाबत दुःख करत राहण्याऐवजी जे काही मिळाले आहे त्याबाबत आभारी असले पाहिजे. आणि ते आभारी असले की आपण जीवनामध्ये नक्कीच समाधानी सुद्धा राहू शकतो. म्हणून समोरच्यांची मतं वेगळी असली तरी चालतील, पण त्या मतांचा आदर करणं महत्त्वाचं असतं. आणि तो आदर केला तरच आपण दुसऱ्यांविषयी चांगल्या भावना ठेवू शकतो. आणि ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नात तर खरा आनंद सामावलाय आणि तोच आनंद आपल्याला जीवनामध्ये पुढे घेऊन जातो. जीवनाचा सारा खेळ हा विचारांचा असतो. विचार चांगले ठेवा, सर्व काही ठीक होईल. आणि तुमचे विचार चांगले असले तर देवही तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मित्रांनो, शब्द हे अन्नासारखे असतात. जर तुम्हाला ते आवडत नसेल तर ते इतरांना अजिबात देऊ नका आणि ते तुमच्याजवळ नक्कीच परत येतील जर तुम्ही वाईट मार्गाने ते द्याल. म्हणून समाधान शोधलं की तक्रारी आपोआप कमी होऊन जातात आणि तक्रारी कमी झाल्या की जीवनाबद्दल आपल्याला नक्कीच चांगलं वाटू लागतं आणि आपण मनसोक्तपणे जीवनही जगत जातो. म्हणून तुमच्या चेहऱ्यावरील स्मितास्त्य मनाचं ओझं हलकं करतं, मग ते स्वतःचं असो वा दुसऱ्यांचं. म्हणून तुम्ही जीवनात नक्कीच हसत राहिले पाहिजे. आणि या संपूर्ण जगात दुःखापेक्षा मोठा मित्र नाही, कारण ते दुःखच माणसाला सत्याचा शोध घ्यायला लावते आणि ते सत्याचा शोध घेता घेता आपल्याला जीवनाचे अनुभवही चांगल्या प्रकारे येत असतात. म्हणून युद्ध जिंकायचे तर बुद्धीचा आणि माणसं जिंकायची तर हृदयाचा उपयोग आपल्याला नक्कीच करायला लागेल आणि तो उपयोग करूनच आपण जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो. म्हणून जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर अवलंबून असतो, परिस्थितीवर नाही. म्हणून आपले विचार नेहमी उच्च आपण ठेवले पाहिजे आणि जेवढे उच्च आपण विचार ठेवू तेवढ्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे नक्कीच आकर्षित करतील. म्हणून आनंद साजरा करण्यासाठी कुठल्याही मुहूर्ताची कधीही गरज नसते, कारण जो आनंदाचा क्षण असतो तोच एक मुहूर्त असतो आणि तोच मुहूर्त आपल्या जीवनामध्ये चांगला असतो. म्हणून माणूस येतो तेव्हाही मुहूर्त नसतो आणि जातो तेव्हाही मुहूर्त नसतो, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. इच्छा कितीही विचित्र गोष्ट आहे ना, पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढत असतो. म्हणून तुम्ही कधीही जीवनामध्ये लोभ करू नये. मित्रांनो, स्वतःचा खरा मार्गदर्शक हा आपला आत्मविश्वास आणि सदविचार व सद आचार होय. म्हणून तुम्ही चांगले विचार मनामध्ये बाळगले पाहिजे. आणि माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी आहे. आणि ज्या व्यक्तीला माणुसकी आहे तो व्यक्ती जीवनामध्ये त्याला प्रारंभाच्या काळात संकट येतील पण शेवटपर्यंत देव त्याची साथ कधीच सोडणार नाही, हे मात्र निश्चित. म्हणून बदल हा नदीसारखा असतो, क्षणभरही काही समान नसते. प्रत्येक क्षणाला काही ना काहीतरी बदलत असते, पण ते आपल्याला कळत नसते. आणि देव आपल्याला त्यासाठी नक्कीच आपल्याला चांगल्या मार्गावर पाठवण्यासाठी आपल्या जीवनात छोटी छोटी संकट आणतच असतो. म्हणून माणसाची नीती चांगली असेल तर मनात भीती अजिबात उरत नाही आणि मनात आपल्या भीती असायला सुद्धा नको. भीतीने आपण जीवन संकुचितपणे जगत असतो. म्हणून सत्य हे पाहणाऱ्यांच्या, बोलणाऱ्यांच्या किंवा ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करत नसतं. ते नेहमी जसं असतं तसंच ते पुढे येत असतं, अगदी उगवत्या सूर्यासारखं. म्हणून त्यासाठी आपण उगवत्या सूर्याकडे सारखंच त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि सकाळ म्हणजे नवीन क्षणांची सुरुवात आहे. जे घडून गेले आहे ते विसरून येणाऱ्या नवीन क्षणांचं स्वागत करणे आणि आपल्या सुंदर आयुष्याला आणखीन सुंदर बनवणे म्हणजे तुम्ही सकाळची सुरुवात कशी करता त्यावर अवलंबून असते. आणि परिस्थिती ओढाताणींची असून सुद्धा समाधानी वृत्तीच्या माणसाला कधीही काही कमी पडत नाही आणि कधीही देव त्याला कमी पडूही देणार नाही. म्हणून आनंदी राहायचे असेल ना तर लोकांच्या गोष्टीवर कमी आणि आपल्या विचारांवर जास्त लक्ष ठेवा, कारण आपले विचार कधी चुकीचे नसतात. आणि जर आपण चुकीचे विचार करत असलो तर आपलं मन आपल्याला निश्चितच सांगत असतं, पण तरीही आपण ते कार्य करत असतो. म्हणून कष्टाविना मिळवलं की अहंकार निर्माण होतो आणि कष्टाने मिळवलं
नक्की जाणीव निर्माण होते. ती जाणीव तुमच्या मनात नक्कीच असली पाहिजे. आणि एकदा अपेक्षा करणं सोडलं की सुख आपोआप आपल्या मागे धावत येतं आणि तेच सुख आपल्याला हवंही असतं. म्हणून माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, पण सुख आणि समाधान नाही. म्हणून सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी आपापसातील प्रेम आणि आपल्याची साथ असणे अत्यंत गरजेचे असते. आणि ती साथ तुम्हाला मिळाली तर तुम्ही जीवनामध्ये भरपूर पुढेही जाऊ शकाल. म्हणून क्षमा करण्याची सवय लावा, म्हणजे तुमच्या मनात कुणाबद्दलही द्वेष निर्माण होणार नाही आणि कोणीही तुमच्याबद्दल द्वेष करणारही नाही. आणि स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणासाठी कितीही उलाढाल करू द्या, काहीही फरक पडत नाही आणि फरक तसा पडणारही नाही. म्हणून मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असला की शब्दातून संस्कारांचा सुगंध नक्कीच दरवळत असतो आणि तो सुगंध आपल्याला जीवनामध्ये अनुभवही देत असतो. म्हणून एकाच वेळी खूप गोष्टींचा विचार करत बसू नका. सुरुवात लहान करा, पण स्वप्न मात्र मोठे ठेवा. आणि ते स्वप्न मोठे असले की तुमच्या जीवनामध्ये मोठे स्वप्न आणि मोठ्या गोष्टीच तुमच्याकडे आकर्षित करतील. आणि सुख हे उमलणाऱ्या फुलासारखं असावं, जे दररोज उमलत राहतं. आणि दुःख हे गळणाऱ्या पानांसारखं असावं, जे क्षणात निघून जातात. म्हणून मित्रांनो, दुःख हे आपल्याला थोड्या काळासाठी येत असतं, पण आपण त्याने भयभीत होऊन जातो. असं न करता आपण त्या दुःखासाठी पूर्णपणे नक्कीच तयार असायला हवे. आणि नवीन विचार तर दररोज येत असतात, पण त्यांना सत्यात उतरवणे हाच खरा संघर्ष आहे. आणि तोच खरा संघर्ष आपण नक्कीच करायला हवा. म्हणून धान्य पाकडणाऱ्या सुपाचा उपयोग केला असता खडे पुढे येतात आणि निघून जातात. विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावी. दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे असतात. आणि तेच गुण आपल्याला पुढेही घेऊन जात असतात. म्हणून गमावल्यानंतरच विचार येतो की वेळ, व्यक्ती आणि संबंध किती मौल्यवान असतात आणि ते आपल्याला किती जपायचे असतात. म्हणून वेळ निघून गेल्यावर काहीही करून उपयोग नसतो. आपल्याकडे जेव्हा वेळ असतो तेव्हाच आपण सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे करायला हव्या. आणि अहंकार हा वाऱ्यासारखाच असतो. फरक फक्त एवढाच की वाऱ्याने झाडाची पाने तुटतात आणि अहंकाराने जवळची माणसं मात्र तुटत असतात. आणि त्यासाठी आपण अहंकार कधी करू नये. आणि अंदाजावरून एखाद्या व्यक्तीची किंमत ठरवू नका. बहुतेकदा थांबलेला समुद्र जास्त खोल असतो आणि त्याला भरपूर काही पाणीही असते. म्हणून आपण कुणाबद्दलही वाईट विचार न करता चांगल्या विचाराने आपण जीवनात पुढे गेले पाहिजे. आणि ज्या समयी आपलं मन दुसऱ्यांसाठी शुभ विचार करायला आरंभ करतं, शांती त्याच वेळी आपल्या जीवनात प्रवेश करते आणि ती शांती आपल्याला जीवनासाठी लाभत असते. म्हणून दुसऱ्यांचा विचार करणंही आपल्या जीवनात तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला माणुसकी जपायची आहे. म्हणून स्वतःला वेळ द्या, कारण तुमची पहिली गरज तुम्ही स्वतः आहात. म्हणून स्वतःला तुम्ही आयुष्यात वेळ दिला तेवढंच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी करू शकाल आणि चांगले तुम्ही जीवनामध्ये पराक्रम करू शकाल. म्हणून सगळ्यांना एकत्र ठेवण्याची ताकद प्रेमात आहे आणि तर एका क्षणात वेगळं करण्याची ताकद भ्रमात आहे. म्हणून कधीही भ्रमाला मनात आसरा देऊ नका आणि भ्रम कोणाच्या मनात येऊ देऊ नका. आणि तो भ्रम चांगलाही नसतो. म्हणून दुःखातून येणारा आनंद अधिक सुखमय असतो आणि प्रत्येकाचे दिवस पलटत असतातच. आयुष्यात थोडी सहनशक्ती ठेवावीच लागते. आजची परिस्थिती उद्या तशीच राहत नसते, ती परिस्थिती बदलत असते. आणि त्यासाठी आपण नक्कीच गर्व करायला नको आणि अहंकार करायला नको. आपलं मन तेव्हाही शांत ठेवायचं आणि आत्ताही शांत ठेवायचं. आपलं मन समतोल पाण्यासारखं असलं पाहिजे. फुलांचा सुगंध दरवळला की वातावरण प्रफुल्लित होतं, तसंच आपल्या मधुर वाणीने समोरच्याचं मन प्रसन्न होतं. म्हणूनच नेहमी मुखी मृदू भाष्य, गाळी, स्मित हास्य आणि योग्य ठिकाणी बोलणं व अयोग्य ठिकाणी मौन धारण करणं हे जमलं की वातावरण छान राहतं आणि माणूस नेहमी आनंदी राहत असतो. म्हणून प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर सोबत सामान कमी ठेवा आणि आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर माणसाजवळ अपेक्षा कमी ठेवा. जेवढ्या जास्त तुम्ही अपेक्षा कमी ठेवाल तेवढं जास्त तुमचं जीवन हे सोन्यासारखं होऊन जाईल. आणि प्रेमाने जोडलेली 4 माणसे व त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द हे वैभव ज्याच्याजवळ आहे तोच खरा माणूस श्रीमंत आहे. आणि त्याच माणसाकडे खरी श्रीमंती ही असतेच. म्हणून जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती किंवा त्यामागील सत्य तुम्हाला कळत नाही ना, तोपर्यंत त्यावर प्रतिक्रिया देऊ नये. कारण बऱ्याचदा सत्य फार वेगळं असतं आणि फार वेगळं लोक आपल्याला ते सत्य दाखवत असतात. म्हणून पाठीमागे लागलेली संकटेच पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात. म्हणून पाठीमागे
तुम्हाला संकट असायलाच हवे, तरच तुम्ही त्यातून मार्ग काढूही शकता. आणि सुंदरता लक्ष वेधून घेते, पण स्वभाव हृदय वेधून घेतो. आणि तो हृदय आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाकडेच असते, फक्त ते कार्य वेगवेगळ्या पद्धतीने करत असते. म्हणून तुमच्याकडे समाधान असेल ना, तर तुम्ही श्रीमंत आहात. शांती असेल तर तुम्ही सुखी आहात. आणि दया असेल तर एक चांगली व्यक्ती तुम्ही आहात. म्हणून तुम्ही नक्कीच जीवनामध्ये तुम्ही सुखी आणि समाधानी राहायला शिका. आणि तुम्ही लोकांवर दया करायला शिका. तुमच्याकडे कशाची कमी नसणार नाही आणि तुमच्याकडे सर्व गोष्टी असतील. आणि आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो. समजणं आणि समजून घेणं यात खूप फरक आहे. समजण्यासाठी बुद्धी लागते आणि समजून घेण्यासाठी मन लागतं. आणि ते मन तेवढं मोठं तुमच्याजवळ असलंच पाहिजे. बाहेरच्या विश्वापेक्षा मनाचे विश्व विराट आहे. मनात सुंदर विचार असतील तरच जग आपल्याला सुंदर दिसणार आहे. आणि हे जग सुंदर दिसलं की आपण त्यासोबत सुंदरच वागणारही आहोत. म्हणून झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यास व्यस्त असते. तसेच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळू शकते याचा तुमचा जीवनाचा खरा अर्थ लपून बसलेला असतो. आणि तोच अर्थ तुम्हाला शोधायचा असतो. म्हणून मित्रांनो, आपल्या कानांनी फक्त चांगले विचार ऐका. इतरांच्या टीका आणि चुका ऐकण्यात आपला वेळ वाया घालवू नका. आणि वेळ वाया जर तुम्ही घालवला तर मग तो वेळ परत तुमच्याकडेही येणारही नाही. म्हणून आनंद राहण्याचे 2 मार्ग आहेत. तुमची वास्तविकता सुधारा किंवा तुमच्या अपेक्षा कमी करा. हे 2 मार्ग तुम्ही अवलंबले की सर्व काही तुम्हाला चांगल्या रीतीने जीवनात प्राप्त होईल. आणि एखाद्याला हरविण्यापेक्षा एखाद्याला जिंकणे जास्त अवघड असते. म्हणून तुम्ही लोकांना जिंकवत चला आणि तुमचे अनुभव जीवनात वाढवत चला. भरपूर काही गोष्टी तुम्ही जीवनाकडून शिकून जाल. आणि आनंदी लोक त्यांच्या आंतरिक जग तयार करतात आणि दुःखी लोक त्यांच्या बाह्य जगाला दोष देतात. म्हणून आपल्या स्वतःला ताणून नेण्यासाठी कार्य करा. इतरांवर अवलंबून अजिबात राहू नका. आपण स्वतःमध्ये ती शक्ती निर्माण केली पाहिजे. आणि चांगले विचार, चांगली भावना आणि चांगले आचरण हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे. आणि तीच आपल्याला कमवायची सुद्धा आहे. म्हणून संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे, आणि ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्ही मिळत नाही. म्हणून तुम्ही लवकरात लवकर जागे व्हायला हवेत आणि जीवनाकडून भरपूर काही शिकायला हवे. मित्रांनो, लहान विचार संशयाला जन्म देतात आणि मोठे विचार समाधानाला. जर तुम्ही ऐकायला शिकलात तर सहन करायला शिकाल. आणि जर तुम्ही सहन करायला शिकलात तर तुम्ही नक्कीच जीवनामध्ये जगायला सुद्धा शिकाल. म्हणून खोट्या माणसांचा मोठा आवाज खऱ्या माणसाला शांत करतो, पण खऱ्या माणसाचे मौन खोट्या माणसाला मुळापासून उकळून टाकत असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत खरंच बोललं पाहिजे आणि खऱ्यावर टिकून राहिलं पाहिजे. आणि जीवनात चूक सुधारण्याआधी ती मान्य करावी लागते. आणि ती चूक आपल्याला मान्य करावीच लागणार आहे, कारण आपण ती चूक मोठ्या नक्कीच मनाने केलेली असते. आणि ती मनाने केलेली चूक आपण स्वीकारायला हवी. त्याला आपण नक्कीच दुसऱ्याला दोष देऊ शकत नाही. ती आपली चूक असते आणि ते आपलेच नक्कीच मनही असते. म्हणून आपण जीवनामध्ये चुका न करता चांगल्या गोष्टींना आपण आधार दिला पाहिजे आणि चांगल्याच गोष्टी आपण जीवनामध्ये अनुभवल्या पाहिजे. तरच तुम्हाला त्यांचे चांगले अनुभव येतील आणि चांगल्या गोष्टी तुमच्या हातून होतील सुद्धा. म्हणून निंदा आणि टीका वाट्याला यायला हवी. फक्त स्तुतीच ऐकू आली तर प्रगतीचे मार्ग बंद होऊन जातात आणि ते प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी कधी खुलत नाही. म्हणून टीका आपल्यावर व्हायलाच हवी, तरच आपण प्रकाशमान नक्कीच हो. आयुष्य प्रकाश करण्यासाठी अंधाराचा सामना आपल्याला करावा लागणार आहे आणि त्यासाठी तुम्ही पूर्णपणे तयार असायला हवेत. जीवनात पुढे जायचे असेल तर अशा गोष्टींमध्ये तुमचं मन स्थिर करा ज्या गोष्टीत ते व्यस्त राहील. आणि वाईटाला विरोध करण्याची ताकद तेव्हाच येते जेव्हा योग्य आणि अयोग्य समजण्याची बुद्धी आपल्याकडे असते. चुकांना कधीही घाबरू नये, कारण तोच आपल्या प्रयत्नांना पुरावा असतो आणि तोच पुरावा आपल्याला जीवनामध्ये पुढे घेऊन जात असतो. म्हणून समस्या परिस्थितीमुळे नाही तर चुकीच्या विचारातून निर्माण होत असतात. आणि माणूस वागण्यातून कळतो तेवढ्याच तो बोलण्यातूनही ओळखता यायला हवा. आणि तुमची आर्थिक श्रीमंती किती उंच असली तरी तुमच्या वर्तमानाची उंची देखील तितकीच महत्त्वाची असते. आणि ते वर्तमानाची उंची किती आहे ते तुमच्या नक्कीच आचरणावरून कळत असते. म्हणून शिक्षित असणे ही चांगली गोष्ट आहे, पण खरे शिक्षण तेच आहे जे अशिक्षितांचाही आदर करायला शिकवते.
म्हणून आयुष्यात सुद्धा एका अज्ञात पुस्तकासारखं आहे. पुढच्या पानावर काय लिहिलंय हे कुणालाच माहीत नाही. फक्त आपण आजचं बघायचं आणि वर्तमान काळात आपण जगायचं आहे. एवढंच आपल्याला जगता आलं पाहिजे, तरच आपण चांगलं आयुष्य जगू शकू आणि सुखी आणि समाधानी राहू शकू. म्हणून सुंदरता नजर वेधून घेते, पण स्वभाव हृदय वेधून घेत असतो. आणि दुसऱ्यांकडे काय आहे ते पाहून आपल्या सुखासाठी स्पर्धा केली तर स्पर्धा जिंकता येते, परंतु सुख नाही, आणि सुख तुमच्या वाटाला देखील येणार नाही. म्हणून कधी कधी दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा बघावं, कारण प्रत्येक गोष्ट ही स्वतःच्या दृष्टिकोनातून बरोबरच असते आणि त्यात तर आपल्याला चूक दिसतही नाही. म्हणून दुसऱ्यांचा आपण नक्कीच विचार घ्यायला हवेत, आणि ते विचार घेतले की आपल्याला त्यातून भरपूर मार्गही मिळतात. म्हणून जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. फरक इतकाच की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असतं, एवढंच मात्र असतं. म्हणून जीवनात तुम्हाला काय मिळालं हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही काय टिकवलं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि ते टिकवून ठेवण्यातच तेवढीच गरज तुम्हाला आहे. म्हणून मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती तुम्ही आयुष्यात शोधली पाहिजे. आयुष्य तुमचं अगदी मनासारखं होऊन जाईल, आणि कोणतंही सुख आयुष्यभर समाधान देत नाही, पण समाधानातच इतकं सुख आहे जे आयुष्यभर तुमच्या पुरून उरेल आणि तुम्हाला भरपूर काही आनंद देऊन जाईल. म्हणून आल्या कितीही अडचणी तरी आनंदाने लढत राहावं. जीवन आपलंच आहे, त्यावर प्रेम आपण करत राहावं. आपली आवड हीच आपली निवड असली पाहिजे, म्हणजे मनाची घालमेल थोडी कमी होत असते. आणि आयुष्य बदलून टाकणारे 3च गुरु असतात: दुखावलेले मन, रिकामे खिसे आणि अपयश. हे 3 गुरु आपल्याला आयुष्यात भरपूर मोठा धडा शिकवत असतात. आणि विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधी न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे. म्हणून ती काळजी अजिबात तुम्ही करू नये. नाती नेहमी विश्वासाने टिकवा, कारण मूळ घट्ट असले की अस्तित्व दीर्घकाळ टिकत असतं आणि मग ते पुढेही जात असतं. म्हणून जग हे तर्क आणि टीकेने नाही, तर प्रेम आणि समजूतदारपणाने बनत असते. आणि त्याचप्रमाणे आपण ते टिकवून ठेवले पाहिजे. आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगा, कारण ओझं हे कष्टाचं कधीच नसतं, मनात चाललेल्या विचारांचं ते ओझं असतं. मित्रांनो, आशेच्या ऊर्जेने जीवनाचा कोणताही अंधार प्रकाशमय केला जाऊ शकतो, आणि ती आशा आपल्या मनात निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून अति विचार करू नका, कारण तो काल्पनिक समस्या निर्माण करतो, ज्या कधीच अस्तित्वात नसतात आणि ज्या आपल्या समोर आलेल्या नसतात. म्हणून प्रत्येक क्षण हा कधीही सारखा नसतो. जीवन जर गुलाबासारखं प्रसन्न ठेवायचं असेल तर काट्यांशी लढावंच लागेल, आणि त्या लढल्याशिवाय तुम्हाला नक्कीच फुलाचा सुगंधही घेता येणार नाही. म्हणून सल्ल्यातून शहाणपण नक्कीच मिळत असतं, पण अक्कल ही अनुभवातून मिळवावी लागते. आणि त्या अनुभवातून मिळालेली अक्कल आपल्याला जीवनामध्ये भरपूर मोठे धडे देत असते. म्हणून देवावर सोपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्यांचे प्रयत्न प्रामाणिक असतात. नेहमी तुम्ही समाधानी राहा, कारण प्रचंड महत्त्वाकांक्षी वृत्तीसुद्धा आपल्याला चिंताग्रस्त करून सोडत असते. आणि जीवनात प्रत्येक मार्गावर काटे आहेत. आपल्याला त्या काट्यांमधून फुल बनवून कसं फुलायचं ते आपल्यावर अवलंबून असतं. म्हणून सन्मान सर्वांचा करणं हे संस्कार आहेत, परंतु आपला आत्मसन्मान जपणं हा आपला अधिकार सुद्धा आहे. म्हणून तो आत्मसन्मान आपण नक्कीच जगला पाहिजे आणि त्याला जीवनात जपून ठेवलं पाहिजे. भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्यकाळातील चिंता दोन्ही असे चोर आहेत, जे आपलं वर्तमानातलं सौंदर्य चोरून नेत असतात आणि ते आपल्याला अनुभव देत नाही. म्हणून आपण वर्तमानातलं सौंदर्य अनुभवायचं आहे आणि ते मोठ्या चांगल्या रीतीनं आपण जगायचं आहे. परिस्थिती गरज निर्माण करते आणि गरज व्यक्तीला बिघडवते किंवा घडवत असते. म्हणून गरजेला आपल्याला कोण कामाला आलं, नक्कीच त्याच्याबद्दल आपण चांगले विचार ठेवले पाहिजे. प्रवास असो व आयुष्य, ध्येय तोच साध्य करतो जो आपल्या चुकांमधून योग्य तो मार्ग काढत असतो. आणि वेळेवर विश्वास ठेवा. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असते, हे वेळच सिद्ध करून दाखवत असते. म्हणून मित्रांनो, उंच उडण्यासाठी पंखांची गरज फक्त पक्ष्यांना नसते. मनुष्याला हा तर फक्त विनम्रताच पुरेशी असते. आणि ती विनम्रता आपल्यात असली तर आपण जीवनामध्ये चांगली माणसं नक्कीच मिळवू शकतो. आणि समर्थन असो किंवा विरोध विचारांचा असावा, व्यक्तीचा नव्हे. म्हणून मनाला समजून घेणारी सगळीच नाती आपली नसतात. जिथे जपणूक होते तिथे भावनांची नाती आपली नक्कीच तीच नाती असतात. आणि मित्रांनो, सुख मागून मिळत नाही, सुख शोधून सापडत नाही. सुख अशी गोष्ट आहे जी दुसऱ्याला दिल्याशिवाय आपल्याला कधीच मिळणार नाही. म्हणून आपण दुसऱ्यांना सुख देत राहिलं पाहिजे आणि जीवनामध्ये ते देत राहिलं आणि चालत राहिलं
तर नक्कीच सुख आपल्या वाट्याला नक्कीच येणार आहे आणि ते देव आपल्याला देऊन जाणार आहे. म्हणून सुंदर क्षणांची वाट पाहण्यापेक्षा लाभलेले क्षण तुम्ही सुंदर करा आणि ते क्षण तुम्ही सुंदर केले की जीवन तुमचं सुंदर होऊन जाईल. आणि आयुष्य प्रत्येकाला समान संधी देते. फरक फक्त इतकाच आहे की काही जण ती संधी ओळखतात तर काही जण ते दुर्लक्ष करतात आणि ते दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना ती संधी हातातून जात असते. म्हणून जीवनामध्ये कोणतीही संधी सोडू नका आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. जेवढा जास्त तुमचा स्वामींवर विश्वास राहील तेवढेच तुमची आत्मबळ आणि तुमची शक्ती ही वाढत जाईल. म्हणून स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. आणि मित्रांनो, तुमच्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. मित्रांनो, एक गोष्ट जीवनामध्ये अजून लक्षात ठेवा, तुम्ही जसे विचार करता तसे तुमचे जीवन बनत जात असते. तुम्ही एक शक्तिशाली, बुद्धिमान आणि प्रेममय अस्तित्व असल्यामुळे तुमच्याजवळ प्रत्येक परिस्थितीची किल्ली उकल असते आणि प्रत्यक्ष तुमच्यातच ते नवचैतन्य देणारे आणि आमूलाग्र बदल घडवून आणणारे सामर्थ्य असते, ज्यांच्याद्वारे तुम्ही स्वतःला ते बनवू शकता जे तुम्ही बनता. म्हणून मित्रांनो, आपण आपल्या मनात जसा विचार करतो तसेच आपण असतो हे सुभाषित केवळ आपल्या समग्र अस्तित्वाला लागू पडते असे नव्हे, तर ते इतके सर्वसमावेशक आहे की ते आपल्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीला आणि घटनेला लागू पडते. आपण अक्षरशः तेच असतो जसा आपण विचार करीत असतो, कारण आपले चारित्र्य हे आपल्या सगळ्या विचारांची गोळाबेरीज असते. म्हणून ज्याप्रमाणे बीजातून रोपटे उगवते आणि बीजाशिवाय ते अस्तित्वच येऊ शकत नाही, त्याचप्रमाणे आपल्यापैकी प्रत्येकाचे प्रत्यक्षातील वागणे, कृती ही आपल्या मनात दडलेल्या आपल्या विचाररूपी बीजातून आकार घेत असते. म्हणून विचारांशिवाय कृती घडूच शकत नाही आणि ज्या वागण्याला उत्स्फूर्त आणि पूर्व विचार न करता केलेले वागणे म्हणतात आणि त्या वागण्याला देखील ते तत्व तितकेच लागू पडते. म्हणून जितके हे विचारपूर्वक केलेल्या कृतीला लागू पडते तितकेच ते लागू पडत असते. आणि विचाररूपी बीजाला आलेला बहर म्हणजे कृती आणि आनंद तसेच यातना ही त्यांची फळे आहेत. अशा प्रकारे आपणच पेरलेल्या बियाणापासून आपल्याला कडू गोड फळे वेचावी लागत असतात आणि आपण काय आहोत याचा आराखडा आपल्या मनातील विचारच बनवत असतात आणि त्या आराखड्यानुसार प्रत्यक्षात रचनाही केली जाते. आणि जर आपण अज्ञानी किंवा वाईट विचारांची जोपासना आपल्या मनात केली तर त्यांच्या मागोमाग आपल्या जीवनात लवकरच दुःख येईल. आणि जर आपले विचार निरोगी आणि हितकारी असतील तर ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशात आपली सावली प्रामाणिकपणे आपल्या मागोमाग येत असते, त्याचप्रमाणे या चांगल्या विचारांच्या पावलांवर पावले ठेवीत आपल्या जीवनात सुख अवतरत असते. आणि मानवी स्त्री पुरुष हा कौशल्य निर्मित कृत्रिमरित्या निर्माण झालेली वस्तू नसून त्याचा विकास काही नियमांनुसार होत असतो. त्यामुळे या जगात दिसून येणाऱ्या सगळ्या भौतिक गोष्टींमागे जसा कार्यकारण भाव दिसतो, म्हणजे कारण आणि त्यांच्या परिणामांची शृंखला दिसून येते, त्याचप्रमाणे विचारांच्या अदृश्य प्रांतात हाच कार्यकारण भाव मानवाच्या जीवनात निखालसपणे आणि अविचलपणे कार्य करत असतो. आणि एखाद्याला लाभलेले उदांत आणि ईश्वरीय चारित्र्य हे काही देवाचा कृपाप्रसाद नसतो किंवा ते योगायोगाने मिळत नसते, तर सतत योग्य विचार करण्याचा तो परिणाम असतो. आणि दीर्घकाळ ईश्वरीय विचारांशी संबंध जुळवून ठेवण्याच्या परिणामी असे चारित्र्य लाभत असते. तसेच अदम आणि पाशवी चारित्र्य देखील याच पद्धतीने निर्माण होत असते आणि सतत नीच विचारात रमल्याचा तो परिणाम असतो. म्हणून आपण स्वतःच घडवत किंवा बिघडवत असतो आणि आपणच आपल्या विचारांच्या भट्टीत आपला सर्वनाश घडवून आणणाऱ्या शस्त्रांना आकार देत असतो. आणि आपणच आपल्यासाठी आनंद, ताकद आणि शांतीचा महाल उभारण्यासाठी आपल्या विचारांना साधन नक्कीच जीवनात बनवत असतो. म्हणून योग्य विचारांची निवड करून आणि त्यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करून आपण दैवी परिपूर्णतेच्या सोपानावर वर चढत जातो. आणि अनिष्ट विचार करून आणि त्यांच्यानुसार वागून आपण पशुच्याही खालच्या पातळीवर जाऊन आपली अधोगती करीत असतो. म्हणून या दोन टोकांच्या दरम्यान चारित्र्याच्या सगळ्या चांगल्या वाईट छटा सामावलेल्या असतात आणि आपणच त्यांचे निर्माते असतो, रचनाकार असतो आणि नियंत्रक मालक असतो. तुम्हीच तुमच्या विचारांचे धणी नक्कीच असता आणि तुमच्या चारित्र्याला वळण लावणारे असता आणि तुम्ही तुमची परिस्थिती, परिवेश आणि नशीब या सगळ्यांचे निर्माते आणि त्यांना आकार देणारे असता. म्हणून आत्म्याशी निगडीत हे अत्यंत सुंदर सत्य आहे, ज्या युगात पुन्हा प्रस्थापित करायला
नक्कीच आपल्याला लागेल आणि त्यावरच आपण अवलंबून असायला हवेत. म्हणून त्यावर प्रकाश पाडायला हवा. आणि हे सत्य म्हणजेच अत्यंत आनंददायक आणि फलदायी दैवी वचन आणि आत्मविश्वास आहे. तुमचे सगळे अस्तित्व हे सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि प्रेमाने भरलेले आहे आणि तुम्हीच तुमच्या विचारांचे धनी आहात. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीची किल्ली तुमच्याच हातात असते आणि तुमच्यात ते रूपांतरात्मक आणि नव्याने चालना देणारे बळ सामावलेले असते, ज्यांच्यामुळे तुम्ही जे बनणार आहात ते स्वतःला बनवू शकता आणि तुम्ही नेहमीच तुमचे मालक असता. अगदी तुम्ही तुमच्या सगळ्यात दुर्बल आणि अत्यंत लाचार स्थितीत असलात तरीही. परंतु तुमच्या दुर्बलतेच्या आणि अधोगतीच्या वेळी तुम्ही असे मूर्ख गृहप्रमुख असता जो त्याच्या घराचा कारभार चुकीच्या पद्धतीने चालवत असतो. म्हणून परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या परिस्थितीवर विचार करू लागता आणि तुमच्या अस्तित्वाचा पाया कोणत्या नियमांवर आधारित आहे याचा परिपूर्वक शोध घेऊ लागता, तेव्हा तुम्ही असे शहाणे मालक बनता आणि जो त्याच्या ऊर्जेला आणि बुद्धिमत्तेला योग्य दिशा देत असतो आणि विचारांना फलदायी बनवत असतो, हा असतो सजग सचेत मालक. आणि जेव्हा तुम्हाला तुमच्यातील विचारांच्या नियमांचा शोध लागतो तेव्हाच तुम्ही असा सचेत सजग मालक बनू शकता. आणि या शोधाला प्रत्यक्ष व्यवहारात आणायला हवे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी, आत्मविश्लेषण आणि अनुभवातूनच हा नियमाचा शोध लावता येतो. केवळ खोलवर खनिकर्म करून शोध घेतल्यानेच पृथ्वीच्या पोटातील सोने आणि हिरे सापडतात. तसेच तुम्ही तुमच्या आत्म्याच्या खोलवर शिरलात तरच तुम्हाला तुमच्या अस्तित्वाशी निगडीत प्रत्येक सत्याचा शोध लागेल आणि तुम्ही तुमच्या चारित्र्याचे निर्माते असता आणि तुमच्या जीवनाला वळण लावणारे असता आणि तुम्ही तुमच्या नियतीचे शिल्पकार असता. हे असेच सत्य आहे. आणि जर तुम्ही तुमच्या विचारांवर लक्ष ठेवले आणि त्यांना नियंत्रणात ठेवले आणि तुमच्या विचारांच्या तुमच्यावर, इतरांवर, तुमच्या जीवनावर, तुमच्या परिस्थितीवर होणाऱ्या परिणामांचा मागोवा घेत त्यांच्यात आवश्यक ते बदल केले, धीर धरून चिकाटीने कारण आणि परिणामांची सांगड घालत त्यांचा शोध घेतला, त्यासाठी अगदी दैनंदिन जीवनातील अत्यंत किरकोळ अनुभवांचा आधार घेत या विश्लेषण प्रतिक्रियेला स्वतःविषयी ज्ञान मिळवून समजदारी, शहाणपण आणि शक्तीकडे नेण्याचे एक समाधान म्हणून वापरले तर हे तथ्य अचूकपणे सिद्ध होईल. आणि जो शोध घेतो त्याला सापडते, जो दार ठोठावतो त्याच्यासाठी दार उघडले जाते. आणि ही उक्ती, हा नियम या बाबतीत अविचलपणे कार्य करतो. कारण केवळ चिकाटी बाळगल्याने, सराव केल्याने आणि आर्थिक अथक प्रयत्न केल्यानेच ज्ञान मंदिराची द्वारे ओलांडून ज्ञानाच्या प्रांतात प्रवेश करता येतो. म्हणून मित्रांनो, परिस्थितीवर विचारांचा प्रभाव नक्कीच पडत असतो. म्हणून तुम्ही जशा परिस्थितीत आहात त्यात तुम्ही विचार कसे करता हे तुमच्यावर पूर्णपणे अवलंबून असते आणि ते तुम्ही विचार चांगल्या पद्धतीने नक्कीच केले पाहिजे. आणि मानवी इच्छा ही अदृश्य बळ आहे, अमर आत्माचे बालक असते, जे वाटेतील पाषाणी अडथळ्यांच्या भिंती भेदून त्यांच्या ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग शोधू शकते. म्हणून मानवी इच्छा हे अदृश्य बळ आहे आणि ते बळ तुम्ही नक्कीच तुमच्या जीवनामध्ये वापरले पाहिजे. तुमचे मन एखाद्या उद्यानासारखे असते, ज्यांची काळजीपूर्वक योग्य देखभाल केली तर ते बहरू शकते किंवा त्याकडे दुर्लक्ष केले तर त्यात आवाजावी तणही माजू शकते. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की या उद्यानाकडे दुर्लक्ष करा वा त्याची काळजी घ्या, त्यात काहीतरी उगवेलच. आणि जर त्यात उपयुक्त बीजे पेरले गेले नाहीत तर त्यात बेसुमार गवताची बीजे पसरतील आणि तसेच निरुपयोगी आणि निरर्थक तण सगळीकडे पसरेल. आणि ज्याप्रमाणे माळी त्याच्या बागेची योग्य काळजी घेतो, निरर्थक गवत तण उपटून काढतो आणि त्याला हवी ती फळाफुलांची रोपटी लावतो, त्यांची निगा ठेवतो, त्याचप्रमाणे आपणही आपल्या मनाची मशागत करायला हवी आणि सगळ्या चुकीच्या, निरर्थक आणि अशुद्ध विचारांचे तण काढून टाकीत त्यांची योग्य देखभाल करायला हवी. योग्य आणि उपयुक्त विचारांची, शुद्ध विचारांची जोपासना करायला हवी. आणि सतत ही प्रक्रिया करीत राहिले म्हणजे आज ना उद्या तुम्हाला आढळून येईल की तुम्ही तुमच्या आत्मरूपी बागेचे मालक आणि माळी आहात आणि तुमच्या आयुष्याला तुम्हीच दिशा देत आहात. आणि तुमच्या अंतरंगात विचारांचा नियम कार्य करीत असल्यामुळे तुम्ही पाहू शकाल आणि तुम्हाला अचूकपणे कळेल की तुमचे चारित्र्य, परिस्थिती आणि नशीब यांना आकार देण्यासाठी तुमचे विचार आणि मन कसे एकत्रितपणे कार्य करतात. म्हणून विचार आणि चारित्र्य एकच असतात आणि चारित्र्य हे केवळ बाह्य परिवेश आणि घटकांमधून व्यक्त होत नसते, तर त्यामुळे तुमच्या जीवनातील बाह्य स्थिती ही नेहमीच तुमच्या आंतरिक स्थितीशी सुसंवाद साधणारी, मिळती जुळती असते. याचा अर्थ असा होत नाही
की एखाद्या विशिष्ट वेळी तुमची परिस्थिती, घटना आणि तुमचे चारित्र्य कसे आहे हे सुचवतात, परंतु त्याचा अर्थ असा होतो की ही परिस्थिती किंवा घटना तुमच्या विचारांच्या एखाद्या महत्त्वपूर्ण घटकांशी इतक्या जवळच्या जोडल्या गेल्या आहेत की त्या वेळेपुरता त्या घटना तुमच्या विकासासाठी अनिवार्य ठरतात. म्हणून तुमच्या अस्तित्वाच्या नियमानुसार तुम्ही आज जिथे असायला हवे तिथेच तुम्ही असता आणि तुमच्या चारित्र्यात तुम्ही गुंफलेल्या विचारांनी तुम्हाला तिथे आणून पोहोचवलेले असते. आणि तुमच्या जीवन व्यवस्थेत काही योगायोगाने घडत नसते. जे घडत असते ते सगळे त्या नियमाच्या परिणामी घडत असते. जो अधिक अचूक चूक करीत नाही ते आपल्या परिस्थितीबाबत समाधानी आहेत आणि त्यांच्या बाबतीत ते तत्व जितके लागू पडते तितकेच त्या अंशाच्याही बाबतीत लागू पडते. ज्यांना वाटत असते की आपली परिस्थिती आपल्याशी सुसंगत नाही, आपल्याशी ताळमेळ बसवत नाही, एक प्रगतशील आणि उन्नत जीव म्हणून तुम्ही आज नेमके तिथेच आहात जिथे तुम्हाला काही शिकायचे आहे, विकसित व्हायचे आहे आणि तुमची परिस्थिती तुम्हाला शिकवू इच्छित असलेला आध्यात्मिक धडा तुम्ही आत्मसात केला ना, तर शिकून घेतला म्हणजे ती परिस्थिती निघून जाईल आणि तिची जागा नवीन परिस्थिती नक्कीच घेईल. पण त्यासाठी तुम्हाला तयार असायला हवे आणि ती तयारी तुम्ही दाखवली तर तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही प्राप्त करू शकता आणि भरपूर गोष्टी तुम्ही मिळवू शकता. म्हणून जोपर्यंत तुम्ही असे समजता की तुम्ही बाह्य परिस्थितीच्या प्रभावाला बळी पडणारे प्राणी आहात तोपर्यंत तुम्हाला परिस्थितीचे तडाखे सहन करावे लागणार. आणि परंतु जेव्हा तुम्हाला या गोष्टीची जाणीव होते तेव्हा की तुम्ही एक असहाय्य प्राणी नसून तुम्ही एक सर्जनशील शक्ती आहात आणि तुमच्या मनोभूमीत लपलेल्या त्या मातीला आणि बीजांना तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आदेश देऊ शकता ज्यांच्यातून परिस्थितीचा उगम होत असतो. आणि तेव्हा तुम्ही स्वतःवर स्वतःचा हक्क सांगणारे स्वतःचे मालक बनता. आणि ज्या ज्या लोकांनी आत्मपरीक्षण केले आहे आणि आत्मनियमांचा अवलंब केला आहे त्या सगळ्या लोकांना माहीत असते की परिस्थिती विचारातून जन्म घेत असते, कारण त्यांनी या तथ्याची नोंद केलेली असते की त्यांनी ज्या प्रमाणात त्यांच्या मानसिक स्थितीत बदल घडून आणले त्याच प्रमाणात त्यांच्या बाह्य परिस्थितीत बदल होत गेले. आणि त्यामुळे हे सत्य आहे की तुम्ही तुमच्या चारित्र्यातील उणीवांवर आणि दोषांवर उपाययोजना केली की तुम्ही चपळाईने उल्लेखनीय प्रगती साधू शकता आणि अत्यंत वेगाने बदलांच्या या शृंखलेतून पार पाडता. म्हणून आत्म्याने गुप्तपणे त्यांच्यात त्यांची जोपासना केली आहे ते त्यांच्याकडे आकर्षित होते, ओढले जाते आणि त्यांचे ज्या ज्या बाबींवर प्रेम आहे त्या तशा त्यांच्याकडे ओढल्या जातात. त्याचप्रमाणे त्याने ज्या या बाबींवर भीती बाळगली आहे त्याही त्यांच्याकडे आक्रोश होतात. म्हणून माणसाने त्यांच्या मनात जपलेल्या महत्त्वाकांक्षी उन्नत शिखरेही तो प्राप्त करू शकतो आणि तो वारंवार त्या भीतीच्या खोल गर्देत कोसळतो. आणि ज्या भीती खऱ्या आहेत की खोट्या हे त्याने पडताळून पाहिलेले नसते. म्हणून त्यांच्या परिस्थितीच्या माध्यमातून तो तेच प्राप्त करीत असतो जे त्याने मनात खोलवर जपले आहे. म्हणून आपल्या मनोभूमीत आपण जे विचार बीज पेरले किंवा मनोभूमींवर पडू देऊन ते तिथे रुजू दिले तर ते बीज जसे असेल तसेच फळे त्याला लागतील आणि आज ना उद्या ते कृतीच्या रूपात बहरायला येईल. आणि त्या विचारांचा मूळ गुणधर्मानुसार त्याला तशाच संधी आणि परिस्थितीची फळे नक्कीच लागतील. म्हणून चांगल्या विचारांना चांगलीच फळे लागतील तर कुविचारांना, वाईट विचारांना वाईट फळे लागतील. म्हणून विचारांच्या आंतरिक विश्वाला अनुसरूनच बाह्य परिस्थितीचे विश्व आकार धारण करीत असते. आणि चांगल्या सुखद आणि दुःखद वाईट बाह्य स्थिती म्हणजे असे घडक असतात जे शेवटी व्यक्तीचे भलेच करतात. आणि तुम्हीच पेरलेल्या बियांचे पीक कापताना तुम्ही यातना आणि आशीर्वाद, सुख आणि दुःख या दोन्हींतून काहीतरी शिकत असता. आणि ज्या आंतरिक इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि विचारांना तुम्ही स्वतःवर प्रभाव गाजू देता त्या शक्तिशाली विचारांना अनुसरत तुम्ही शेवटी त्यांच्या परिपूर्णतेपर्यंत, फलनिष्पत्तीपर्यंत पोहोचता. आणि जी फळे तुम्हाला मिळतात आणि तुमच्या जीवनातील बाह्य परिस्थितीच्या रूपात वाढीचा, विकासाचा आणि अनुकूलतेचा नियम सगळीकडेच लागू पडत असतो. म्हणून कोणतीही व्यक्ती नियतीच्या किंवा परिस्थितीच्या जुलुमामुळे तुरुंगात जात नाही किंवा गटारीत लोळत नाही. त्याला कारणीभूत असतो त्याने निवडलेले हलके विचार आणि निज इच्छांचा मार्ग. एखादा पवित्र मनाचा माणूस तणावाखाली येऊन किंवा फक्त काही बाह्य परिस्थितीच्या दबावाखाली येऊन गुन्हा करीत नाही. गुन्हेगारीचे विचार दीर्घकाळापासून गुप्तपणे त्याच्या हृदयाचे जतन करून ठेवलेले असतात आणि संधी येतात ते विचार शक्तिशाली बनवून व्यक्त होत असतात. म्हणून माणूस गुन्हा करतो आणि परिस्थिती माणसाला घडवत नसते तर ती त्या माणसाला दाखवून देत असते की तो कसा आहे. म्हणून आपल्या स्वतःच्या दृष्ट हेतूंशिवाय
इतर अशा कोणत्याच परिस्थिती अस्तित्वात असत नाही ज्या आपल्याला दुर्गुणांच्या दलदलीत ओढून नेतील आणि आपल्याला यातना भोगाव्या लागतील. म्हणून अगदी तसेच मनात सदैव सद्गुणी आणि यशस्वी महत्वाकांक्षेची जोपासना केल्याशिवाय अशी कोणतीही परिस्थिती अस्तित्वात येऊ शकत नाही जी आपल्याला सद्गुण आणि यशाच्या शिखरावर नेईल आणि सुखाचा आस्वाद करून देईल. म्हणून आपणच आपल्या विचारांचे धनी बनवून स्वतःला घडवत असतो आणि आपणच आपल्या परिस्थितीला आकार देत असतो. आपणच तिचे लिखाण करीत असतो आणि जन्म घेताना आत्मा एकटाच या जगात येतो आणि या पृथ्वीवरील त्याच्या यात्रेच्या प्रत्येक पावलासोबत तो अशा परिस्थितींच्या मिश्रणाला स्वतःकडे आकर्षित करतो ज्यातून तो कसा आहे हे त्याला कळत असते. म्हणून या परिस्थिती म्हणजेच त्याच्या शुद्धतेचे आणि अशुद्धतेचे प्रतिबिंब असतात आणि त्यांच्यातून त्यांच्या दुर्बलता आणि बलस्थाने व्यक्त होत असतात. म्हणून आपल्याला जे हवे आहे त्याला आपण आपल्याकडे आक्रोश करीत नसतो, तर आपण जे आहोत त्याला आपण आपल्याकडे बोलवत असतो. आपल्या लहरी, मनोराज्ये आणि महत्वाकांक्षांच्या मार्गात प्रत्येक पावलाला अडथळे निर्माण होऊ शकतात आणि परंतु आपल्या मनात खोलवर घर करून राहणारे आपले विचार आणि इच्छा यांना त्यांच्याकडून चांगले वाईट ते पोषण खतपाणी मिळत असते. म्हणून आपल्याला पूर्णाकार देणारे देवत्व आपल्या अंतरंगातच असते आणि तो दैवी अंश आपण स्वतःचा असतो. म्हणून आपण आपल्याच कैदेत बंदिवान बनलेले असतो आणि आमचे विचार आणि कृती अधम आणि नीच असतील तर त्या आपल्यासाठी कारागृह बनून जातात. परंतु हेच विचार मुक्तीचे, स्वातंत्र्याचे आणि देवदत्तही असतात आणि जर ते उदात्त शुभ असतील तर ते आपल्याला मुक्त करतात. म्हणून आपल्या स्वतःच्या दुष्ट हेतूंशिवाय इतर अशा कोणत्याच परिस्थिती अस्तित्वात असत नाही आणि ज्या आपल्याला दुर्गुणांच्या दलदलीत ओढून नेतील आणि आपल्याला यातना भोगाव्या लागतील. आणि अगदी तसेच मनात सदैव सद्गुणी आणि यशस्वी महत्वाकांक्षेची जोपासना केल्याशिवाय अशी कोणतीही परिस्थिती अस्तित्वात येऊ शकत नाही जे आपल्याला सद्गुण आणि यशाच्या शिखरावर नेईल आणि सुखाचा आस्वाद करून देईल. म्हणून आपणच आपल्या विचारांचे धनी बनवून स्वतःला घडवत असतो आणि आपणच आपल्या परिस्थितीला आकार देत असतो. आपणच तिचे लिखाण करीत असतो. म्हणून जन्म घेताना आत्मा एकटाच या जगात येतो आणि या पृथ्वीवरील त्याच्या यात्रेच्या प्रत्येक पावलासोबत तो अशा परिस्थितींच्या मिश्रणाला स्वतःकडे आकर्षित करतो ज्यातून तो कसा आहे हे त्याला कळत असते. आणि या परिस्थिती म्हणजेच त्याच्या शुद्धतेचे आणि अशुद्धतेचे प्रतिबिंब नक्कीच असतात आणि त्याच्याकडून हे त्याच्या दुर्बलता आणि त्याची बलस्थाने व्यक्त होत असतात आणि ते सर्व काही त्याला जीवनातून कळतही असते. म्हणून मित्रांनो, आपल्याला जे हवे आहे त्याला आपण आपल्याकडे आक्रोश करीत नसतो, तर आपण जे आहोत त्याला आपल्याकडे बोलवत असतो. आणि म्हणून आपल्या लहरी, मनोराज्ये आणि महत्वाकांक्षांच्या मार्गात प्रत्येक पावलाला अडथळे येऊ शकतात, परंतु आपल्या मनात खोलवर घर करून राहणारे आपले विचार आणि इच्छा यांना त्यांच्याकडून चांगले वाईट काय ते पोषण खतपाणी मिळत असते आणि आपल्याला पूर्णाकार देणारे दैवत्व आपल्या अंतरंगातच असतं आणि तो दैवी अंश आपण स्वतःचा असतो. म्हणून आपण आपल्याच कैदेत बंदिवान बनलेले असतो आणि आमचे विचार आणि कृती अधम आणि नीच असतील तर ते आपल्यासाठी कारागृह बनून जातात. परंतु तेच विचार मुक्तीचे, स्वातंत्र्याचे देवदूतही असतात आणि जर ते उदांत शुभ असतील तर ते आपल्याला मुक्त करत असतात. म्हणून आपण जे इच्छित असतो आणि जे प्रार्थनेद्वारे मागत असतो ते आपल्याला मिळत नसते. आपल्याला तेच मिळत असते जे आपण न्यायाने कमावलेले आहे आणि जे मिळण्यास आपण पात्र आहोत. म्हणून जेव्हा आपल्या इच्छा आणि प्रार्थना या आपल्या विचारांशी सुसंगत असतील तेव्हाच त्या इच्छा पूर्ण होतात आणि प्रार्थना फळाला येतात. म्हणून जर हे सत्य असेल तर आपल्या जीवनात परिस्थितीशी झगडण्यात अर्थच काय असा प्रश्न मनात येऊ शकतो. आणि याचा अर्थ असा होतो की आपण केवळ बाह्य परिणामांशी सतत लढत असतो आणि इकडे आपण सतत त्या परिणामांचे, परिस्थितींचे कारण आपल्या मनात जपत असतो आणि त्याला आपल्या मनात घट्ट धरून ठेवत असतो. मनातील या कारणाने जाणीवपूर्वक केलेल्या व्यसनाचे रूप धारण केलेले असू शकेल किंवा ते आपल्या अचेतन मनातील एखादी दुर्बलता बनून गेले असेल. ते काही असले तरी ते त्या माणसाच्या त्यांच्यातून सुटण्याच्या सगळ्या प्रयत्नांना हट्टाने व्यर्थ ठरवत असते आणि त्या कारणात आणि सुधारणा नक्कीच घडवून आणण्याची उपाययोजना करण्याच्या आवश्यकतेची जोरदार घोषणा करीत असते. म्हणून आपल्यापैकी बहुतेक जण आपल्या परिस्थितीत सुधारणा करण्यास उत्सुक असतो, परंतु स्वतःत सुधारणा घडवून आणण्यास तयार नसतो. आणि जर आपण प्रामाणिकपणे, कठोरपणे आत्मपरीक्षण केले तर आपले मन ज्या उद्देशाप्राप्तीसाठी तळमळ असते ते मिळवण्यात
आपल्याला कधीच अपयश येत नाही आणि ते जितके ऐहिक गोष्टींबाबत खरे आहे तितकेच ते परलौकिक गोष्टींबाबतही खरे आहे. आणि जरी आपले एकमेव उद्दिष्ट व्यक्तिगत आणि संपत्ती जमवण्याचे असले तरी ती मिळवण्यासाठी आपल्याला अनेक स्वार्थ त्याग करावे लागतात, बलिदान द्यावे लागतात आणि त्यासाठी आपली तयारी असावी लागते. ऐहिक बाबतीत असे करावे लागत असेल तर एक संतुलित आणि कणखर जीवनाचे जगण्याचे अंतिम लक्ष्य साध्य करायचे असेल तर त्या माणसाला कितीही त्याग करावा लागत असेल याचा विचार करा. म्हणून मित्रांनो, या जगात काही लोक अत्यंत दारिद्र्यात खितपत पडलेले आहेत आणि त्यांच्या भोवतालचा परिसर आणि घरातील सुख सुविधा यांच्या सुधारणा व्हावी म्हणून ते कमालीच्या आतुर चिंतातूर आहेत आणि तरीही ते सदैव कामचुकारपणा करतात, काम करायची टाळतात. ते असते करीत असूनही स्वतःच्या मनाची अशी समजूत करून घेतात की त्यांचा मालक त्यांना अपुरे वेतन देत असल्यामुळे त्यांनी असा कामचुकारपणा करण्यात काहीच गरज नाही. आणि या लोकांना खऱ्या समृद्धी प्राप्तीच्या मुळाशी असलेले मूलभूत सिद्धांत कळत नसतात आणि त्यांच्या हे लक्षात येत नाही की असे दुर्बल, आळशी आणि फसव्या विचारांच्या दलदलीत ऋतून आणि तसेच वागून ते त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यास पात्र ठरत नाहीत. उलट अशा विचारांमुळे ते याहीपेक्षा वाईट परिस्थितीला स्वतःला आमंत्रित करत आहेत. म्हणून तर दुसरीकडे काही श्रीमंत लोक आहेत जे त्यांच्या आर्थिक खादाडपणामुळे अत्यंत दुःखदायक आणि कायमस्वरूपी आजारांना बळी पडले आहेत आणि आजारांतून बरे होण्यासाठी ते वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहेत, परंतु ते त्यांच्या आर्थिक खादाडपणाची सवय सोडून द्यायला तयार नाही. त्यांना भरपूर प्रमाणात चांगले चुंगले खाऊन आपल्या जिभेचे चोचलेही पुरवायचे आहेत आणि त्याच वेळी स्वास्थ्यही टिकवायचे आहे. असे लोक चांगले आरोग्य टिकवून ठेवण्यास अपात्र असतात, कारण त्यांनी निरोगी जीवनाचा पहिला सिद्धांतच अजून शिकून घेतलेला नसतो. आणि काही मालक असेही आहेत जे त्यांच्या कर्मचाऱ्यांना चांगले वेतन देण्याचे टाळण्यासाठी गैरनीतीच्या मार्गाचा अवलंब करतात आणि आपला नफा वाढवण्याच्या आशेने त्यांच्या नोकरांचे पगार कमी करतात. अशा लोकांची भरभराट तर अजिबात होऊ शकत नाही. उलट जेव्हा त्यांचे आर्थिक नुकसान होऊन दिवाळी निघते तेव्हा त्यांच्या कीर्तीलाही कलंक लागतो आणि तेव्हा त्यांच्या या स्थितीला केवळ ते स्वतः जबाबदार आहेत आणि हे न कळून ते परिस्थितीला दोष देत राहतात. आणि लोक कसे कळत न कळत अजाणता त्यांच्या परिस्थितीला स्वतःचे कारणीभूत ठरतात हे स्पष्ट करण्यासाठी वरील 3 उदाहरणे उद्यंत केली आहेत. आणि तसे पाहिले तर त्यांचा हेतू चांगला असतो, परंतु ते हेतूंशी न जोडणारे विचार करून आणि इच्छा बाळगून ते सतत या चांगल्या हेतूंच्या प्राप्तीचे मार्ग बंद करीत आहेत. आणि असे असंख्य आणि अक्षरशः विविध प्रकारचे किस्से बघायला मिळतील, परंतु ते महत्त्वाचे नाही, कारण आपण ठाम निर्धार केला तर आपल्या मनात आणि जीवनात विचारांचे नियम कसे कार्य करीत आहेत याचा मागोवा घेऊ शकतो. आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत केवळ बाह्य तथ्यांच्या आधारे तर्कनिष्ठ विचार करता येणार नाही. आणि परिस्थिती किंवा घटना या इतक्या गुंतागुंतीच्या असतात की विचार इतके खोलवर रुजलेले असतात आणि प्रत्येक व्यक्तीची सुखाची, आनंदाची व्याख्या व कल्पना इतर वेगवेगळ्या असतात की आपली संपूर्ण आत्मकथेची ही जरी आपल्या माहिती असली तरी आपल्या आयुष्यातील केवळ बाह्य घटनांवरून त्यांचे योग्य मूल्यांकन इतर कोणत्याही करता येत नाही. आणि एखादी व्यक्ती काही विशिष्ट बाबतीत प्रामाणिक असूनही तिला हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात, तर दुसरी व्यक्ती काही बाबतीत अप्रामाणिक असूनही भरपूर संपत्ती मिळवते. हे पाहून सहसा असा निष्कर्ष निघतो की पहिल्या व्यक्तीला तिच्या विशिष्ट प्रामाणिकपणामुळे अपयश आले आणि दुसऱ्या व्यक्तीच्या विशिष्ट अप्रामाणिकपणामुळे तिची भरभराट झाली. असे निष्कर्ष वरवरच्या निरीक्षणाच्या परिणामी निघतात, ज्या मागे असे गृहीत धरले जाते की अप्रामाणिक व्यक्ती ही जवळपास संपूर्णतः भ्रष्ट असते आणि प्रामाणिक व्यक्ती साधारणतः पूर्णपणे सद्गुणी असते. पण मित्रांनो, गहन ज्ञान आणि विस्तृत अनुभवाच्या प्रकाशात पडताळून पाहिले तर असे निष्कर्ष चुकीचे ठरतात. बारकाईने पाहिल्यास असे दिसून येईल की त्या अप्रामाणिक माणसातही काही वाखाणण्यायोग्य सद्गुण आहेत आणि जे त्या प्रामाणिक माणसात नाहीत. आणि प्रामाणिक व्यक्तीतही काही दुर्गुण आणि अगदी सूक्ष्म कासेनात पण आहेत ती त्या अप्रामाणिक माणसात नाहीत. म्हणून प्रामाणिक माणूस त्यांच्या प्रामाणिक विचारांशी आणि कृतींशी चांगले फळे चाखत आहे आणि तरीही तिच्या दुर्गुणामुळे उत्पन्न झालेल्या यातनांचाही तिला अनुभव घ्यावा लागत आहे. म्हणून त्याचप्रमाणे अप्रामाणिक माणूसही त्यांच्या वाटेच्या सुख दुःखांचा अनुभव घेत आहे. म्हणून एखाद्याच्या सद्गुणामुळे भलेपणामुळे त्याला दुःख भोगावे लागत आहे. हा विचार मानवाच्या दांभिकतेला पोषण देणारा असतो
परंतु जोपर्यंत आपण आपल्या मनातील प्रत्येक वाईट व कडवट आणि अशुद्ध अपवित्र विचार मुळासकट उपटून टाकत नाही आणि आपल्या कलंकित झालेल्या आत्म्यावरचा एक ना एक डाग धुवून काढत नाही, तोपर्यंत आपण असे म्हणू की आपण आपले यातना आणि आपले दुःख आपल्या वाईट गुणांचा नव्हे तर चांगल्या गुणांचा परिणाम आहे. त्या सर्वोच्च परिपूर्णतेच्या मार्गावर वाटचाल करीत असताना ती साध्य करण्याच्या कितीतरी आधी आपल्याला आढळून येईल की आपल्या मनात आणि जीवनात कार्यरत असलेला तो महान नियम संपूर्णतः न्यायपूर्ण आहे आणि त्यामुळे तो वाईटाच्या मोबदल्यात चांगले आणि चांगल्याच्या मोबदल्यात वाईट परिणामही देऊ शकत नाही. आणि जेव्हा आपल्याला हे ज्ञान प्राप्त होईल आणि जेव्हा आपल्या आयुष्यातील पूर्वायुष्यातील अज्ञानाकडे आणि या नियमांबद्दल बाळगलेल्या आंधळेपणाकडे वळून पाहू, तेव्हा आपल्याला कळेल की आपल्या आयुष्यात नेहमीच न्यायपूर्ण व्यवस्था असते आणि भूतकाळातील आपले सगळे चांगले वाईट अनुभव हे आपल्या उन्नतीत सारखेच कार्य करीत होते. अर्थात हा आपला स्वतः अद्याप उन्नत झालेला नसल्यामुळे आपल्या हातून वाईटही कृती घडत असते. चांगले विचार आणि कृती यांचे परिणाम कधीच वाईट येऊ शकत नाही, तर वाईट विचार आणि कृतीच कधीच चांगले परिणाम आणू शकत नाही. याचाच अर्थ असा की जे पेराल तेच उगवेल. आंबा पेरला तर मधूच आंबाच उगेल आणि कारल्याने बी पेरले तर कडू कारलेच उगवतील. हा नियम आपण निसर्गाच्या बाबतीत समजून घेतो आणि त्यानुसार वागताही असतो, परंतु फार थोड्या लोकांना कळते की मानसिक आणि नैतिक विश्वातही हाच निर्णय नक्कीच नियम कार्य करत असतो. अर्थात तिथे त्याचे कार्य अगदी साध्या आणि अढळ रीतीने चाललेले असते आणि म्हणून ते या नियमाचे पालन नक्कीच करत नाही. म्हणून यातना दुःख हे नेहमीच एखाद्याच्या बाबतीत केलेल्या चुकीच्या विचारांचा परिणाम असतो आणि हा परिणाम सुचत असतो की आपण आपल्या स्वतःशी आपल्या अस्तित्वाच्या नियमांशी जुळेल असे सुसंगत वागलो नाहीत. आणि सगळ्या यातनांचा सर्वोच्च आणि एकमेव हेतू असतो मानवाच्या आत्म्याला शुद्ध करणे आणि त्यांच्यातील सगळे निरर्थक सगळी अशुद्धी आणि अपवित्रता जाळून टाकणे. आणि जे पवित्र असतात त्यांच्या यातना त्यांची दुःखे संपतात. अग्नीत तापवून शुद्ध केलेल्या सोन्यातील सगळे अशुद्धी नागीत नष्ट होते आणि एक परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र बुद्ध आत्मा त्यांच्यातून कधीच दुःख भोगत नाही आणि तो नक्कीच सुख भोगत असतो. म्हणून ज्या परिस्थिती वा घटनांचा आपण दुःखाने तोंड देत असतो त्या आपल्या आंतरिक विसंवादाचा परिणाम असतात आणि जर ज्या परिस्थितींना आपण आनंदाने आणि संतोषपूर्वक सामोरे जात असतो त्या आपल्या मानसिक संतुलनाच्या परिणामी निर्माण झालेल्या असतात. म्हणून भौतिक वस्तू संपत्ती नव्हे तर अनुग्रह आणि आनंद समाधान अगदी परमसुखाच्या अनुभवावरून योग्य विचारांचे मोजमाप केले जाऊ शकते. आणि व्यक्तीजवळील भौतिक साधन संपत्तीच्या अभावावरून नव्हे तर त्यांच्या दुःख आणि यातनांवरून त्यांच्या वाईट विचारांचा चुकीच्या विचारांचा अंदाज लावता येतो. काही लोक श्रीमंत असूनही दुःखी असतात तर काही दारिद्र्यात राहूनही परमसुखाचा अनुभव घेत असतात. म्हणून परमसुखाला संपत्तीची जोड तेव्हाच लाभते जेव्हा संपत्तीचा वापर योग्य रीतीने आणि शहाणपणाने केला जातो आणि दारिद्र्य तेव्हाच दुःखमय बनते जेव्हा ती व्यक्ती असे समजते की तिच्यावर हे दारिद्र्याचे ओझे अन्यायाने लादले गेले आहे. म्हणून दारिद्र्य आणि अतिउपभोग ही दुःखाची दोन टोके असतात आणि दोन्ही तितकीच अनैसर्गिक आहेत आणि दोन्ही मानसिक असंतुलनाचाच परिणाम आहेत. म्हणून जोपर्यंत आपण सुखी समाधानी निरोगी आणि समृद्ध असतो तोपर्यंत आपण योग्य मानसिक स्थितीत असतो आणि आनंद सुख समाधान आरोग्य आणि भरभराट समृद्धी हा परिणाम असतो. आणि आपल्या आंतरिक स्थितीने बाह्य स्थितीशी केलेले योग्य संतुलन साधण्याचा स्वतःला आपल्या बाह्य परिस्थितीशी योग्य रीतीने जुळून घेण्याचा हा अनुभव मात्र नक्कीच असतो. मित्रांनो, केवळ जेव्हा आपण शिव्याशाप देणे तक्रार करीत शोक करण्याचे थांबवतो तेव्हाच आपण सुखी निरोगी आणि समृद्ध नक्कीच बनू शकतो आणि आपण आपल्या जीवनाचे नियम आणि नियमन करणाऱ्या सुप्त न्यायाचा शोध घेऊ लागतो. तेव्हाच ते शक्य होते. म्हणून आपल्या आयुष्याचे नियंत्रण करणाऱ्या त्या घटकांशी जुळवून घ्यायला आपण शिकून घेतले म्हणजे आपण आपल्या स्थितीबद्दल इतर कोणाला तरी बोल लावायचे दोषी ठरवायचे थांबवतो आणि आपल्या मनात मजबूत आणि निरोगी विचारांना जतन करू लागतो. परिस्थितीशी झगडे करण्याचे बंद करतो व उलट त्यांना आपल्या अधिक वेगवान प्रतिक्रियेला मदत करणारे साधन समजून त्यांचा वापर करू लागतो आणि स्वतःच्या अंतरंगात सुप्तावस्थेत दडलेल्या सामर्थ्याचा आणि शक्त्यांचाच शोध घेण्याचे साधन म्हणून त्यांच्याकडे आपण पाहू लागतो. या ब्रह्मांडात अव्यवस्था आणि गोंधळाचे नव्हे तर कायदा आणि नियमांचे वर्चस्व असते
अन्यायाचे नव्हे तर न्यायाचे राज्य चालते आणि न्यायाचा आयुष्याचा गाभा आत्मा असतो. आणि या विश्वाचा आध्यात्मिक शासनाला आकार देणारे चालक बळ म्हणजे भ्रष्टाचार नव्हे तर सद्गुण सदाचार. म्हणून ब्रह्मांडात जे चालते आणि चालले आहे ते योग्यच आहे अशी स्वतःची रास्त समजून करून घ्यायला हवे. आणि स्वतःला योग्य मार्गावर आणण्याच्या प्रत्येकेत आपल्याला दिसून येते की आपण गोष्टी आणि इतर व्यक्तींबद्दलचे आपले विचार बदलले म्हणजे त्यांच्या आपल्याबद्दल असलेल्या विचारातही बदल परिवर्तन घडून येते. आणि या सत्याचा पुरावा प्रत्येक व्यक्तीत आढळत असतो. आणि या सत्यामुळेच आपल्याला पद्धतशीरपणे अंतर्मुख होऊन आत्मविश्लेषण करणे सोपे जाते. आणि आपण आपल्या विचारात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले तर त्यांच्या परिणामी आपल्या जीवनातील भौतिक परिस्थितीमध्ये किती झपाट्याने रूपांतर घडून येते हे पाहून आपण आश्चर्याने थक्क होऊन जाऊ. आणि आपण असे समजतो की आपले विचार आपल्या मनात गुप्त राहू शकतात आणि पण ते तसे गोपनीय राहू शकत नाही. आपले विचार लवकरच सवयीचे रूप धारण करतात आणि सवयींना ठोस आकार मिळतो आणि परिस्थितीच्या घटनांच्या रूपात तो आकार त्यांना मिळत असतो. म्हणून असाच आकार तुमच्या जीवनालाही मिळत राहील. आणि तो आकार मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. आणि स्वामींवर जर तुमचा मनापासून विश्वास असेल तर तुम्ही जीवनामध्ये भरपूर पुढे जाऊ शकाल आणि भरपूर प्रगतीही तुम्ही करू शकाल. फक्त तो विश्वास तुम्हाला दाखवायचा आहे आणि स्वामींचं नामस्मरण तुम्हाला मनापासून करायचं आहे. बघा तुम्हाला अनुभव नक्कीच येईल आणि तुमच्यासोबत नक्कीच चमत्कार घडेल. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.